प्रश्न विचारू उत्तरे मिळवू सजग होऊनी पुढे हो पडू. प्रश्न विचारू उत्तरे मिळवू सजग होऊनी पुढे हो पडू. आता सिद्ध हो बदलास, आता सिद्ध हो बदलास. चला मित्र हो जगूया दिल खुला. श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं स्वागत करते. श्रोते हो, मागच्या भागात आपण कोल्हापूर येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉक्टर अशोक कुमार आनंदराव पिसाळ यांच्याकडून शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कशा पद्धतीनं काळजी घ्यावी, शाश्वत शेती आणि पीक पेरणीचं नियोजन कशा प्रकारे करावं याविषयी दिलखुलास कार्यक्रमातून माहिती घेत होतो. हा संवाद आपण आजही असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. सर, राज्यात पश्चिम घाट, उपपर्वतीय पठार, अवर्षणग्रस्त आणि मध्य पठार असे विभाग आहेत. प्रत्येक ठिकाणी असणारं वातावरण सुद्धा वेगवेगळं आहे. अशा वेळी त्या त्या भागातील शेतकऱ्यांनी कोणती कोणती पिकं घ्यायला पाहिजेत असं वाटतं आपल्याला? आता बघा, मी आता आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे पश्चिम घाट किंवा उपपर्वतीय विभाग यामध्ये बघितलं तर भात, नाचणी, वरी म्हणजे कोकण भाग असेल किंवा कोकणच्या सह्याद्री पर्वताला लागून पूर्वेकडचा भाग, ह्याच्यामध्ये ही पिकं आपण घेऊ शकतो की जिथं साधारणपणे पावसाचं प्रमाण हे बऱ्यापैकी आहे. आणि भात, नाचणी, वरी ही अगदी कमी पावसात किंवा ह्या जमिनीमध्ये सुद्धा चांगलं उत्पादन आपल्याला देऊन जातात. तसंच या भागामध्ये आपल्याला ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी बांध बंदिस्ती करणं, शेततळे तयार करणं की जेणेकरून पाण्याची साठवणूक ही झाली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे तिथं असणारं वनक्षेत्र ह्याचं सुद्धा संरक्षण करणं गरजेचं आहे. जंगलतोड होऊ द्यायची नाही, कारण तापमान वाढ जर प्रतिबंध करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला वृक्षाची लागवड किंवा जोपासना हे करणं गरजेचं आहे. आता त्याच्या नंतरचा दुसरा भाग जो पठारी प्रदेश आहे, ज्याच्यामध्ये बहुतेक समतल किंवा सपाट असा प्रदेश आहे, याच्यामध्ये बागायती पिकांची लागवड होत असते. सिंचन क्षेत्र इथं आहे. मग या ठिकाणी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे. त्याबरोबर ज्याला प्रोटेक्टिव्ह कल्टिव्हेशन किंवा संरक्षित शेती म्हणतो, शेड नेट असेल, ग्रीन हाऊस असेल, याप्रमाणे पिकं घ्यायची आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमिनीच्या खोलीनुसार पिकाचं नियोजन. म्हणजे खोल जमिनी असतील, हलक्या जमिनी असतील किंवा मध्यम जमिनी असतील, त्यानुसार पिकांचं नियोजन हे आपल्याला करायचं आहे. आता पुढचा भाग म्हणजे ज्या ठिकाणी अवर्षणग्रस्त म्हणजे पावसाळ्यानंतर पुढं आपल्याकडे काही भागात आपण बघतोय सोलापूर, सांगली, त्याचबरोबर काही आपल्याकडचा बार्शी वगैरे इकडचा भाग जर बघितला तर तिथं कोरडवाहू क्षेत्र आहे जास्त. आणि तिथं खरीपऐवजी रब्बी पिकांची पेरणी केली जाते. परंतु खरीपातलाच पाऊस हा इथं साठवून ठेवण्यासाठी या ठिकाणी मूलस्थानी जलसंधारण म्हणजे मध्यम खोल जमीन असेल तर 6 बाय 6 मीटर अंतर किंवा खोल जमीन असेल तर 10 बाय 10 मीटर अंतरावर सपाट असे बंदिस्त वाफे तयार करायचे. म्हणजे पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब त्याच ठिकाणी जमिनीत मुरवायचं आहे आणि जमिनीतल्या ओलाव्यामध्ये वाढ करून रब्बी ज्वारीचं आपल्याला उत्पादन हे चांगल्या प्रमाणात घ्यायचं. आणि सर मध्य पठारासाठी कसं? मग मध्य पठारासाठी जर आपण पाहिलं तर इथं सुद्धा आपल्याला जर बागायती किंवा जिरायतीमध्येच घ्यायचं असेल तर याच्यामध्ये मल्चिंगचा वापर किंवा म्हणजे पानांचा, वाळलेल्या पानांचा वापर करून ते आपण त्याच्यावर वापरू शकतो. त्याबरोबरच मातीचे कण किंवा अन्नांश हे वाहून जाऊ नये म्हणून सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये मशागत योग्य वेळेला करायचे. किंवा बांधाच्या मधलं मशागत करताना उताराला आडवे सारे किंवा सरीवरंबे करून पावसाचं पाणी हे सुद्धा मूलस्थानी किंवा तिथं जागेवरच आपल्याला हे मुरवायचं आहे. अच्छा सर, कृषीविषयक तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागामार्फत कशा प्रकारे प्रयत्न केले जात आहेत? आता आपल्या राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर कृषी विभाग आहे, कृषी विद्यापीठ आहेत किंवा काही संस्था आहेत. आता यामध्ये जर म्हटलं तर शासनाचं म्हणजे कृषी विभाग, महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठ यांच्यामार्फत हे तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत आपण पोहोचवत असतो. आता यामध्ये कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्वी आपल्याला माहिती असेल प्रशिक्षण भेट योजना होती, T&V म्हणायची. नंतर तीच योजना
आपण वेगळ्या संदर्भात झालेली आहे. आणि त्यामध्ये आमच्या कृषी विद्यापीठामध्ये त्यामध्ये विस्तार केंद्रांची स्थापना झाली आणि विस्तार केंद्र त्याचबरोबर विस्तार गट यामधून शेतकऱ्यांच्या शेतावर काही प्रात्यक्षिकं म्हणजे नवीन वाण प्रसार झाले त्यांची प्रात्यक्षिकं किंवा काही बाबतीत नवीन तंत्रज्ञान त्याचे प्रशिक्षण आणि ह्या तंत्रज्ञानाचा अवलंब प्रत्यक्ष किंवा अवजारांचा वापर हे तिथं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं. त्याचबरोबर विद्यापीठातून कृषी संदेशसुद्धा दिले जातात, ज्यामध्ये मी आपल्याला मागील भागात म्हटलं की ग्रामीण कृषी मोसम सेवा यामार्फत असेल किंवा कृषी विभागामध्ये प्रत्येक महिन्याला मासिक संदेश हा दिला जातो की या महिन्यात कुठली कामं करायची आणि काय काळजी घ्यायची हे सुरुवातीलाच शेतकऱ्यांना दिलं जातं. तसंच आपण विद्यापीठात म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जी 4 कृषी विद्यापीठं आहेत, ह्या 4ही कृषी विद्यापीठाचं नुकतंच म्हणजे मागील जून महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात अकोला येथे हे संयुक्त कृषी संशोधन विकास समितीची बैठक झाली आणि यामध्ये वेगवेगळ्या भागासाठी वेगवेगळे पिकं त्यांचे नवीन वाण हे प्रसारित झाले. आता आमच्या विद्यापीठाचं जर आपण म्हटलं तर आता खरीप हंगामासाठी म्हटलं तर भाताचा वडगाव मावळचं जे केंद्र आहे तिथून VDN 1808 हा अधिक उत्पादन देणारा गरवा लांबट बारीक दाण्याचा वाण हा पश्चिम महाराष्ट्रासाठी खरीप हंगामात शिफारस केलेला आहे. आता दुसरं महत्त्वाचं पीक ऊस. आता ऊसामध्ये सुद्धा फुले ऊस 15006 किंवा त्यालाच MS 16081 असं म्हणतो, ज्यामधून आपल्याला अधिक साखर आणि ऊस उत्पादन मिळतं. हा मध्यम कालावधीत पक्व होणारा आणि न लोळणारा, कारण आपल्याकडे बऱ्याच वेळेला ऊस वाढल्यानंतर जर वादळ वारं आलं तर ऊस पडतो आणि पडल्यानंतर वजनात घट होते. त्यासाठी असा हा न लोळणारा वाण हा लागवडीच्या 3 हंगामाला म्हणजे अडसाली, पूर्व हंगामी आणि सुरू ह्याच्यासाठी शिफारस केलेलं आहे. आता आपल्याकडे जर आपण भाजीपाल्यामध्ये म्हटलं तर भोपळा आहे, कांदा आहे, टोमॅटो आहे, भेंडी हे वेगवेगळे आहेत. मग यासाठी सुद्धा काही आपल्याकडे दुधी भोपळाचं यावर्षी फुले गौरव हा वाण दंडगोलाकार हिरव्या रंगाची चांगले उत्पादन देणारा असं फळं असणारा वाण किंवा दोडक्याचा फुले किरण हा वाण कोवळी हिरवी फळे चांगली आणि संकरित वाण आहे हा. तसाच कांद्याचं सुद्धा फुले स्वामी आकर्षक फिक्कट लाल रंगाचा गोलाकार असा कांदा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साठवणुकीसाठी चांगला टिकतो हा कांदा. तसंच टोमॅटोमध्ये फुले सूर्या हा संकरित टोमॅटो ज्याची अंडाकृती जाड सालीची टणक फळं आणि जास्त दिवस टिकणारा मध्यम वाढीचा लायकोपिन प्रमाण जास्त असणारा वाण प्रसारित केलेलं आहे. याबरोबरच जर आपण पाहिलं तर काही यंत्र अवजारं म्हणजे साध्या आपल्या शेतकऱ्यांसाठी फुले भेंडी प्लकर म्हणजे भेंडी तोडणी हस्तचलित यंत्र किंवा मका कणीस सोलणी दाणे काढणे यंत्र, अंजीर प्लकर म्हणजे अंजीर फळांची तोडणी करण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे हे वाण हे प्रसारित केलेले आहेत किंवा अवजारांचं इथं शेतकऱ्यांनी वापर करावा यासाठी आपण प्रात्यक्षिकं घेत असतो किंवा हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर वापरण्यासाठी शेतकऱ्यांना देत असतो सुरुवातीला. सर, नैसर्गिक पद्धतीनं पीक उत्पादन घेणं खूप गरजेचं आहे. अशावेळी राज्यात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाच्या वतीनं कशा प्रकारे प्रयत्न सुरू आहेत? आता हे नैसर्गिक शेतीचं म्हटलं आपण तर देश पातळीवर म्हटलं तर आपल्याकडं 27 जानेवारी 2023ला महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा म्हणजे आपले हे दक्षिणेकडची जे राज्य आहेत याच्यामध्ये या नैसर्गिक शेती किंवा ज्याला नॅचरल फार्मिंग म्हणतो किंवा नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग अशी योजना प्रस्तावित करण्यात आली आणि यामध्ये 50 हेक्टरचं एक क्लस्टर म्हणजे एक गट याला 12,45,000 रुपयांची तरतूद केली, ज्याच्यामध्ये आपले संचालक डॉक्टर अजयसिंह राजपूत क्षेत्रीय जैविक शेती केंद्र यांनी हे योजना आणली. आपल्याला माहिती आहे की मागच्या 3 वर्षापूर्वी कोरोना काळात आपला प्रतिकारशक्ती हा मुद्दा ऐरणीवर होता आणि त्यामध्ये रासायनिक ऐवजी जैविक शेतीमालाला मागणी वाढली होती आणि म्हणून हे नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आपल्याकडं आणली. आणि यामध्ये जे सहभागी शेतकरी आहेत या गटामध्ये त्यांनी निविष्ठा जे आहेत रासायनिक खरेदी करायची नाहीत तर स्वतःच्या शेत शिवारात किंवा गावातच तयार करायचे आहेत, ज्याच्यामध्ये
जैविक घटक म्हणजे आता वेगवेगळे जर आपण पाहिलं तर जीवामृत, बीजामृत किंवा हिरवळीचं खत, घनजीवामृत किंवा कीड आणि रोगांच्या बंदोबस्तासाठी निमास्त्र, ब्रह्मास्त्र असे वेगवेगळे या निविष्ठा ह्या स्वतःच तयार करायचे आहेत. यामध्येच दुसरं जर आपण म्हटलं तर मल्चिंग किंवा आच्छादन हे महत्त्वाचं आहे की जेणेकरून पाण्याचा याच्यामधून ऱ्हास होऊ नये म्हणून, ज्यामध्ये लाईव्ह मल्चिंग म्हणजे ध्यांच्या किंवा हिरवळीची खतं आपण घेतोय, मुगासारखा आंतरपीक याच्यामध्ये घेतोय, आणि पालापाचोळा म्हणजे मृत मल्चिंग किंवा ह्याचं आच्छादन हे जमिनीवर करतो आणि त्यामुळं आपल्याला या मल्चिंगमुळं पाण्याची बचत यामध्ये करता येते. यामध्ये आणखी एक आहे की सुरुवातीला ह्या नैसर्गिक शेतीमध्ये जो शेतकरी गट आहे, 50 शेतकऱ्यांचं माध्यमातून 50 हेक्टरचं एक क्लस्टर किंवा गट आहे आणि या शेतकऱ्यांचं पेरणीच्या 50 दिवस आधी जमिनीचं माती परीक्षण करण्यात येतं किंवा त्याची नोंद घेण्यात येते. मग त्यामध्ये जे वेगवेगळे घटक आहेत म्हणजे जमिनीचा सामो असेल किंवा विद्राव्यता असेल, त्याबरोबर कर्ब किंवा इतर जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्याच्या घटकांची नोंद घेण्यात येते आणि त्या अनुषंगानं या 50 हेक्टरच्या गटासाठी शेतीशाळांचं नियोजन केलं जातं की त्यांना कशा प्रकारे आपण त्यांना ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण हे दिलं जातं, ज्याच्यामध्ये त्यांची क्षमता बांधणी किंवा हे शेतीसंबंधी त्यांना वेगवेगळ्या गोष्टींची माहिती, मग त्याच्यामध्ये काही ठिकाणी भेट असतील, ज्या ठिकाणी समजा सेंद्रिय शेती केली जाते किंवा नैसर्गिक शेती, तिथे भेट, अशा वेगवेगळ्या योजना आपल्याकडं राबवल्या जातात. तसंच आपल्याकडं आपण जर बघितलं तर आपल्या राज्यात पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन याच्यामध्ये जो विदर्भातला भाग आहे, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा ह्या 6 जिल्ह्यामध्ये हे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन असं स्थापन केलेलं आहे आणि यामध्ये सुद्धा हेच घटक आहेत. शेतकरी जर आपण बघितले तर बरेचसे शेतकरी याच्यामध्ये सहभागी आहेत, शेतकरी गट आहेत, उत्पादक कंपन्या आहेत आणि जैविक निविष्ठा संसाधन किंवा केंद्र स्थापन करून त्यांचं उपलब्धता यामध्ये केली जाते. आपण जर पाहिलं ह्या ज्या नॅचरल फार्मिंग किंवा नैसर्गिक शेती आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे निधीची तरतूद केलेली आहे. म्हणजे शेतकऱ्यांना आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी काही चॅम्पियन जे आहेत त्यांना मानधन दिलं जातं. परत प्रत्येक क्लस्टरमध्ये एक चॅम्पियन फार्मर म्हणजे शेतकरी हा त्याच्यामध्ये ठेवला जातो आणि तसेच दुसरे जे रिसोर्स पर्सन जे आहेत त्यांनासुद्धा मानधन दिलं जातं. किंवा नैसर्गिक शेतीसाठी आपल्याला दौरे किंवा काही भेटी द्यायची असतील तर त्यासाठी सुद्धा आपल्याला 25,000 रुपये मानधन हे दिलं जातं. संसाधन विकास म्हणजे प्रशिक्षण वगैरे त्याच्यासाठी सुद्धा प्रति हेक्टरी पैसे आपल्याला काही दिले जातात आणि हे केंद्र शासनाकडून आपल्याला आणि आपल्याकडचं पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या दोन्ही योजनेतून आपल्याकडे हे अशा प्रकारे नैसर्गिक शेतीचं प्रोत्साहन देण्याचं काम हे सुरू आहे. हो सर, सेंद्रिय शेतीला खूप चांगल्या पद्धतीनं शासन प्रोत्साहन देते. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण कृषीविषयक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फत करण्यात येणारे प्रयत्न तसेच राज्य शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण योजनांबाबत कोल्हापूर येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉक्टर अशोक कुमार आनंदराव पिसाळ सरांकडून आपण माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हाच संवाद आपण पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार. प्रश्न विचारू उत्तरे मिळवू सजग होऊनी पुढे हो पडू. प्रश्न विचारू उत्तरे मिळवू सजग होऊनी पुढे हो पडू. आता सिद्ध हो बदलास, आता सिद्ध हो बदलास.